नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यदा तू मनसी क्लांते कर्मात मानः क्लमान्विता विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिती मानवः. जेव्हा आपलं शरीर आणि मन थकतं, इंद्रिय काम करणं बंद करतात, ते त्यांच्या विषयांपासून दूर होतात, इंद्रियांचा मनाशी असलेला संपर्क तुटतो, तेव्हा आपल्याला झोप येते. क्लिनिकमध्ये आलेल्या पेशंटला जेव्हा आम्ही झोपेविषयी विचारतो तेव्हा गाढ झोपच लागत नाही, झोप मोड होते, मध्ये मध्ये जाग येते, झोप झाल्यानंतर सकाळी फ्रेश वाटत नाही, अशा झोपेविषयीच्या त्यांच्या बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि झोपेसाठी पण औषध द्या असं ते बोलतात. पण वर्षानुवर्ष झोपेच्या गोळ्या खाणारे लोकही झोप व्यवस्थित लागत नाही असं बोलतात. का? कारण मुळावरती वार केलेला नसतो. ज्या कारणांमुळे झोप येत नाही, झोपेच्या समस्या असतात, ती कारणच कधी दूर केलेली नसतात. म्हणूनच झोप न येण्याची अतिशय महत्त्वाची 5 कारणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर गाढ शांत झोपेसाठी कोणते सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, तुमच्या डेली रुटीनमध्ये, खाण्यापिण्या वागण्यामध्ये कोणते बदल तुम्ही केले पाहिजेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चांगल्या झोपेसाठी शरीरातील 3ही दोष बॅलन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. झोपेचा संबंध थेट कफदोषाशी आहे. शरीरात कफ जर योग्य प्रमाणात असेल तरच आपल्याला शांत गाढ झोप लागते. कफदोषामध्ये तमगुण आहे, जो शरीराला स्थिरपणा, जडपणा देतो आणि हे गुण झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण जेव्हा शरीरातील कफ कमी होतो तेव्हा तो नैसर्गिक स्थिरपणा, जडपणा कमी होऊन शरीरातला वात वाढतो. मन चंचल होतं, सतत विचार मनामध्ये येतात, वाताची दुखणी सुरू होतात, पचनाच्या तक्रारी निर्माण होतात, शरीरातील पित्त वाढल्यानंतर स्वभाव चिडचिडा होतो, राग येतो, डोकं दुखतं, छातीत पोटात जळजळतं, मळमळतं, डोळ्यांची, हातापायाच्या तळव्यांची आगाग होते. तर अशा वातपित्त वाढल्यानंतर होणाऱ्या त्रासामुळे झोपेच्या तक्रारी निर्माण होतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर दररोज अंगाला तेल लावून शेक घ्या, डोक्याला तेल लावा, रात्री झोपताना तळपायांना तेल लावा, नाकामध्ये, बेंबीमध्ये, कानामध्ये तेल तुपाचे 2-2 थेंब टाका, कानाच्या पाळीला बाहेरून तेल लावा. आहारामध्ये तेल, तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांचा, गोड पदार्थांचा समावेश करा. ज्यांना झोप येत नाही त्यांनी साळेसाठीचा तांदूळ, गहू, ऊस, नॉनव्हेज सूप, दही, म्हशीचं दूध असे पदार्थ खाण्यामध्ये ठेवावेत. शरीरातील पित्त वाढलेलं असेल तर पित्त कमी करणारे पदार्थ जसं गाईचं दूध, तूप, लोणी, खडीसाखर, आवळा, दुपारी गोड ताक, गोड डाळिंब, द्राक्ष, अंजीर असे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये ठेवावेत. झोप येत नसेल तर रात्री दही खा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. झोपेसाठी कफ वाढवणारे जड पदार्थ, गोड पदार्थ खाण्यामध्ये ठेवावे असं सांगितलेलं आहे, कारण त्या ठिकाणी कफदोषाचा क्षय भरून काढण्यासाठी हे उपाय सांगितलेले आहेत. पण जर तुम्हाला ऑलरेडी कफाचे आजार असतील, वजन भरपूर वाढलेलं आहे, सर्दी, खोकला, दम्याचा त्रास आहे, पचनाच्या तक्रारी आहेत आणि तुम्ही झोप येण्यासाठी कफ वाढवणारे जड पदार्थ खाताय तर तुम्हाला त्रास होणार आहे. त्याच्यामुळे आपापल्या शरीराच्या सवयी, आपले आजार, प्रकृती, वातावरण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच कोणत्याही पदार्थाचं सेवन करावं किंवा वैद्यांचा सल्ला घ्यावा. हे तर शरीरातील दोषांच्या बाबतीत. आहाराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, म्हणजेच निद्रानाशामध्ये शरीरातील दोषांना बॅलन्स कसं ठेवावं, आहार कसा असावा ते आपण बघितलं. खूप जास्त शारीरिक कष्टाची कामे तुम्ही करत असाल किंवा अजिबातच शरीराची हालचाल नसेल, व्यायाम नसेल, तर या 2ही कारणांमुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात. त्याच्यामुळे आपापल्या शरीराची ताकद ओळखून काम करावं, अर्धशक्ती व्यायाम करावा. किमान आपलं शरीर थकेल एवढं काम तरी आपण केलं पाहिजे. खूप जास्तही काम नको आणि कमीही नको. योग्य प्रमाणात तुम्ही काम केलं तर शरीर थकतं आणि झोप लागते. वाताचे आजार, वातामुळे तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, पित्ताचे आजार, कफाचे आजार, पचनाच्या तक्रारी किंवा इतर आजार जर तुम्हाला झालेले असतील तरी झोप व्यवस्थित लागत नाही, तर अशा वेळेस सर्वात आधी त्या आजारांचे उपचार तुम्ही घेतले पाहिजेत. तर ही झोप न येण्याची काही शारीरिक कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले. आपल्या झोपेचा आणि मनाचाही डायरेक्ट संबंध आहे. जेव्हा शरीरासोबत मन थकतं तेव्हा आपल्याला झोप येते. पण सतत चिंता मनामध्ये असेल, सतत विचार चालू असतील, भीती असेल, दुःख असेल तर मनातील रजगुण वाढून झोप लागत नाही.
मग अशा वेळेस मन कसं आनंदी राहील ते आपण बघितलं पाहिजे. मनाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे. जसं काही लोकांना ड्रॉइंग करायला आवडतं, मूव्हीज बघायला आवडतात, गाणी ऐकायला आवडतात. म्युझिक ही पण एक थेरपी आहे. मधुर संगीत ऐका, मनाला आवडणाऱ्या वातावरणामध्ये राहा, अशी निद्रानाशाची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. हे केल्यानंतर अनावश्यक विचार मनामध्ये येत नाहीत आणि शांत झोप लागते. त्याचबरोबर प्राणायाम, अनुलोम विलोम, ओंकार, मेडिटेशन, त्राटक असे सोपे योगा तुम्ही करू शकता. याने मन शांत राहतं आणि मनाचं स्वास्थ्य जपण्यासाठी मदत मिळते. झोप न येण्याचं तिसरं कारण आहे, जर तुमचं डेली रुटीन, लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल तरी त्याचा झोपेवरती परिणाम होतो. उदाहरणच घ्यायचं झालं, जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही. अतिप्रमाणात सतत तुम्ही उपवास करत असाल तरी शरीरातील धातूंचा क्षय होतो, वात वाढतो आणि झोपेचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. नैसर्गिक वेग जसं लघवी, संडास, उलटी किंवा भूक, तहान असे वेग काही कारणास्तव किंवा विनाकारण अडवले जात असतील तरी शरीराचं चक्र बिघडतं आणि झोप डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे तुमच्या डेली रुटीन मधल्या चुका सुधारून लाईफस्टाईलमध्ये चांगले बदल जर तुम्ही घडवून आणले तरी चांगली झोप लागण्यासाठी मदत मिळते. झोप न येण्याचं चौथं कारण आहे बाह्य घटक, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जर तुमची झोपण्याची जागा शांत असेल, अंथरूण स्वच्छ नीट असेल, त्या ठिकाणी तुम्हाला आवडणारा माइल्ड सुवास असेल जसं कापूर, चंदन, कस्तुरी, तर याने मन शांत होतं आणि झोपही छान लागते. या उलट झोपण्याच्या ठिकाणी गोंगाट असेल, रात्रीचा तीव्र उजेड असेल, टीव्ही, मोबाईल सुरू असेल, त्याचा उजेड पडत असेल तर यामुळे झोप लागत नाही. तर झोपेसाठी या बाह्य गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. दोन प्रकारचे लोक असतात बघा. काहींना झोपेची जागा थोडी जरी चेंज झाली तरी अजिबात झोप लागत नाही. या उलट काही लोकांना कुठेही, कधीही, कशीही गाढ झोप लागते. तर हे ज्याच्या त्याच्या सवयीवरती अवलंबून असतं. झोप न येण्याचं पाचवं कारण आहे वृद्धावस्था, म्हातारपण. या काळात वयानुसार नैसर्गिकरित्या शरीरातील वातदोष वाढलेला असतो, त्याच्यामुळे झोप कमी होते. रिटायर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना झोपेचे प्रॉब्लेम सुरू होतात किंवा वेगवेगळे आजार त्यांच्या मागे लागतात. असं का होतं? तर शरीराच्या हालचाली कमी झालेल्या असतात, त्याच्यामुळे शरीर थकत नसतं. स्वतःला कामामध्ये गुंतून न घेतल्यामुळे सतत चिडचिड होत असते, सतत विचार मनामध्ये चालू असतात. तर ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. शरीरातील वात कमी करण्यासाठी सांगितलेले उपाय तुम्ही केले पाहिजेत. रात्रीची साधारण 7 ते 8 तासांची शांत व्यवस्थित झोप झाली पाहिजे असं म्हणतात. पण काही लोकांना 5 तास 6 तास झोप झाल्यानंतरही सकाळी फ्रेश वाटतं, दिवसभर ते उत्साहाने काम करतात. तर तो त्यांच्यासाठीचा झोपेचा योग्य कालावधी आहे. पण झोपून उठल्यानंतर सकाळी फ्रेश वाटत नसेल, आळस येतो, सतत जांभया येतात, अंग जड वाटतं, डोळ्यांची आग होते, डोकं दुखतं, जेवायची इच्छा होत नाही, भूक व्यवस्थित लागत नाही, पोट साफ होत नाही, अशी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुमची झोप व्यवस्थित झालेली नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे झोपेविषयीच्या काहीही तक्रारी तुम्हाला असतील, झोपेच्या समस्या असतील तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 महत्त्वाच्या कारणांकडे लक्ष द्या. व्हिडिओमध्ये सांगितलेले अतिशय सोपे आणि परिणामकारक असे उपाय तुम्ही करायला लागा. झोपेमध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेला दिसेल. गाढ शांत झोप लागण्यासाठी मदत मिळेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.